बोलून उपयोग नाही. येताना संध्याकाळी मी तुझ्यासाठी गंमत घेऊन येईन. मोहन काय? तुम्हाला गंमत आणणार होतास ना. कोण? तू म्हणाला होतास ना मी ऑफिसून येताना तुझ्यासाठी गंमत आणेन म्हणून. अरे ते होय, ते मी असंच म्हणालो, मी गंमत आणलीच नाहीये. माऊ कुठे चाललीस? इथेच उभी राहा, डोळे बंद करून घे आणि मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाहीत. डोळे बंद कर. डोळे उघड. फ्रॉक पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मोन्या, काय गरज होती तिला नवीन फ्रॉक आणून द्यायची? शुभा, कालपासून तो एकच फ्रॉक घालून फिरते, ती किती मळलाय बघ ना. पैसे काय झाडाला लागले? शुभा, मी विकत नाही आणले फ्रॉक, मी स्वतः शिवलेत उरलेल्या कापडातून. हा? एवढ्या वर्षामध्ये माझ्यासाठी उरलेल्या कापडात कधी ब्लाऊज नाही शिवलं. अचानक आता तुझं कापड उरायला लागलं का? शुभा, असं काय करतो? मोन्या, मला ती घरात नकोय. आपल्या घरात तिला बाहेर काढ. शुभा, ही एकटी लहान मुलगी जाणार कुठे? कुठेही जाऊ दे, मला काय करायचंय? दिवसभर नुसता धिंगाणा चालू असतो. शुभा, आता लहान मुलगी आहे ना, थोडासा धिंगाणा करणारच ना. मोन्या, मी तुला सांगते, ही बॅग मला घरात नकोय. बरं शोभा, मी प्रयत्न करतोय. पोलीस सुद्धा तिच्या आई वडिलांना शोधायचा प्रयत्न करतायत, पण हवं तर मी सुद्धा ऑफिस संपल्यानंतर तिच्या आई वडिलांना शोधायला जात जाईल. पण तोपर्यंत तिला घरात राहू दे. तुझ्याकडे ना शेवटचे 4 दिवस आहे. त्या 4 दिवसामध्ये तिच्या आई बापाला शोधून काढ. दिवस रात्र एक कर, मला माहित नाही, पण त्याच्यानंतर एक दिवस सुद्धा मी तिला घरात ठेवणार नाही, लक्षात ठेव. मोन्या, चल मला ऑफिसला सोड. ए मोन्या, अरे चल मला बस स्टॉप पर्यंत सोड. चल चल चल. हो, चल. बाय बाबू. बाय बाबू. बाय बाबू. हा बाय बाय बाबू. बाय बाय बाबू. हा बाय बाय. बाय बाबू. बाय बाबू. हा. तुम्ही काय करताय? मी तुम्हाला अख्ख्या चाळीभर शोधत होते. अगं, हा आमचा अड्डा आहे आणि इथे आम्ही चित्र काढतोय. तू पण येणार? ए नको नको नको, तू नको येऊ यार. का? कारण तिला पासवर्ड नाही माहिती. मग ती तिला पासवर्ड टाकून आतेला सांग. अनुष्का, आणि तू हिला पासवर्ड सांगू नको. माऊ सांग आता पासवर्ड. सांग 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 सांग. मला पासवर्ड म्हणजे काय माहिती नाही. मला तुमच्या बरोबर चित्र काढायचं. मी आज येणार. नको ना. नाही. तिच्या अंगातून खूप वास येतोय. हो ना, किती दिवस एकच तर कपडे घालते, मग वास तर येणारच. माऊ जागा इथून, हा आमचा अड्डा आहे. असं काय बोलताय तुम्ही दोघे तिला? अनुष्का खरं तेच बोलतोय, तिच्या अंगातून किती वास येतोय. मोहनने मला नवीन फ्रॉक आणलेत, त्यातला एक घालून येते मी. तो का तुला फ्रॉक दे? तो तर तुला फक्त इकडे राहायला देतोय, तुला तर घर पण नाहीये राहायला. ए पिंट्या, असं नकोस ना रे बोलू तिला. पिंट्या बरोबर तर बोलतोय, किती वास येतो हिच्या फ्रॉक मधून. आमच्या अड्ड्यावर येऊ नको. जा. हा ग माऊ, जा इथून. फ्रॉक मधून जा इथून. नाही जाऊ दे.
लावले तिला. कुठे लपू? हे आधी लपवते, नाही तर खाईल लगेच सगळं. अरे फ्रॉक कुठे गेले? शोभा, शोभा, मोहनने आणलेले फ्रॉक कुठे आहेत? मी तर इकडेच ठेवून गेले होते ना बाहेर. शोभा उठ ना, शोभा सांग ना, सांग ना, शोभा. शोभा सांग ना कुठे ठेवले फ्रॉक. शोभा, शोभा. ए भाऊ, झोपू दे मला. फेकून दिली तुझे मी फ्रॉक. जा. एवढं काय झालंय? आज मी पिंटे आणि चिंट्याला मोठी अद्दल घडवलीये. अरे काय चाललंय तुमचं? कसला आवाज? हं? कुणी दिला तुला फ्रॉक? हिने दिला ना? हा? काय करत होती तिला फ्रॉक द्यायची? हे घर माझं आहे. तुमची इथे मुजोरी चालणार नाही. आणि काय ग भानू, या कोण कुठल्या मुलीसाठी तू माझ्याशी वाकडं घ्यायला निघालीस? कुणी सांगितलं होतं तुला घरात यायला? मी बोलवलं होतं? हा नाही ना? एवढं कामावरनं काढून टाकलं तरी अजून अक्कल नाही का आली तुला? नाही, या माऊला पण घराबाहेर काढलं ना तर नाव नाही सांगणार शोभा मात्रे. आता तरी मी इथेच राहणार. बघूया कोण काय करत ते. अगं ए भाने, अगं काय केलंस भांड्यांचं? मी काय नाही केलं. काय नाही केलं काय? मग आपोआप पडली का भांडी? भूकंप झाला चाळीत. आता बघत काय बसलीयस? चल पाडलीयस ना, लाव सगळी भांडी. वय देवा देवा,
सगळी भांडी अशी अचानक कशी पडली? अरे लवकर काढ ना, एकदा हंडा निघू दे, मग तुला दाखवतो की ना बरोबर. अरे मी नाही पडला अंडा, सगळी भांडी पडली तर थंडा पण पडला, मी काय करू? अरे टोंब्यासारखा उभा काय, काढ ना लवकर. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. चाळीतली सगळी भांडी पडताय. अगं ए भाने, ती भांडी उचलून ठेव ना. काय गं भाऊ कुठं हा? हा? मला भूक लागली, मला दूध पाहिजे, मला दूध पाहिजे, मला भूक लागली, दूध पाहिजे. माऊ कशाला रडते? कोण ओरडलं तुला? मला दूध नाही दिलं. अगं माऊ, तू शोभाताईंकडे राहतेस की नाही, मग त्याच देतील तुला दूध. मी तिला मागितलं पण ती चहा पिते आणि मला दूध देत नाहीये. काय बाई, पोरीला उपाशी ठेवून स्वतः चहा पितायत, काय म्हणावं बहिणींना. आता दूध देता येत नाही बाई. काय गाय भवाने, कशाला भोकड पसरते? काय झालं? मावशी, तिला गप करण्यापेक्षा ना स्वतःच्या लेकीला समजवा. काय काय केलं तिनं? अहो, या बिचाऱ्या मुलीला भूक लागलीये म्हणून तिने साधं दूध मागितलं, तर ते द्यायचं सोडून वरती त्या चहा पीत बसलेत. मग काय झालं? तिने काय म्हशी बांधल्यात घरात? ती दूध मागितल्यावर द्यायला? मावशी मला सांगा, एवढ्याशा मुलीला कितीचं दूध लागतंय? आणि ती चक्कर बिक्कर येऊन पडली तर कोण जबाबदार हो? सांगा तुम्ही. ए मग तुझ्या घरी घेऊन जा ना. आणि तू तू दूध दे. कमाल आहे, कमाल आहे. अगं बाई, माऊ, अगं बाई, माऊ, चक्कर येऊन पडली बाई. बाई, अगं बाई, काय झालं? चक्कर येऊन पडली. अगं बाई, पाणी आणून कोणतरी यार. सगळं शोभा वहिनींमुळे होतंय. तिचे आई वडील आल्यावर काय उत्तर देणार आपण? काय माऊ, पाणी टाकून पण शुद्धीवर येई ना पोरगी. थोडा हवा येऊ द्या तिला. ही साखर माऊच्या तोंडात ठेव, म्हणजे तिला लगेच बरं वाटेल. खाली जाऊन तमाशा करायची काय करत होती? जे आई बाबा भेटू दे, नाही त्यांच्याकडनं दुधाच्या एक एक थेंबाचा हिशोब घेतानाचा बाप. हसू नकोस, पी. साखर. हा, आता बाईचे मला साखर हवी आहे. काय मिळणार नाही साखर, पी. अगं, कुठं चाललीस? कोणीतरी साखर देतं का बघते. बस बस. परत लोक म्हणते साखर देत नाही म्हणून. देते साखर, बस. अगं, संपलं दूध. तुला काय भस्म्या झालाय? जाऊ दे, माझी साखर वाचली. साखर दे. आता कशाला हवी साखर? दूध संपलं ना. मला आवडते म्हणून दे. हे आवडतं म्हणून रेशनिंग कार्डवर कुणी साखर जास्त देत नाही. गपचूप आहे. मला साखर हवी आहे. गप, ओरडू नकोस. बस बस बस. बसू दे. तू बस. ओरडलीस तर बघ. देते साखर. हे अजून ओरडलीस ना तर याद आहे. धर. खाते, खाते.
माऊ मी तुला काही बोलू शकत नाही याचा गैरफायदा घेऊ नकोस. मला सिरियल बघायची. मुंगे कसली बघतेस? मला आवडतात मुंग्या बघायला. काय? मुंग्या बघते. अगं सोड. माऊ रिमोट मला दे. नाही दे. मला मुंग्या बघायच्या. ए माऊ माऊ काय बघायचं तुला? मुंग्या बघायच्या ना? हे बघ त्या घे मुंग्या बघ. हा काय आवडतं ना हल्लीच्या मुलांना? मुंग्या बघायला आवडतं. दुखतंय ना. ओ काय ग तू कशाला आली होती संजय? अहो ते खाली बांगडीवाला आलाय ना म्हणून खाली जात होते. म्हणलं जाता जाता बघूया माऊ काय करती. काय माऊ बरं वाटतंय का आता? शोभे तू आधी बबीला फोन लाव. अगं काल मी तिला फोन लावला, ती काही सुद्धा बोलली नाही ग मला. आणि आज अचानक कसं ऐक ना बबी मावशीला काहीही झालेलं नाहीये. हे सगळं मी खोटं सांगितलं. अगं ती पोरगी आली ना घरी, तिने डोकं उठवलंय ग माझं. जरा बसले ना हे दे ते दे, कामं वाढवून ठेवलेत ग. त्या चाळीत त्याला पण जरा कळू दे ना काय त्रास असतो ते, म्हणून मी हे सगळं नाटक केलं. म्हणजे ते बबीला नागिण वगैरे काही झालेलं नाहीये. ऐक मी आता बबी मावशीकडे जाते असं खोटं सांगणार आहे आणि त्या माऊला ना अंजलीकडे ठेवणार आहे. म्हणजे कसा त्रास होतो ना त्या अंजेला कळू दे. आता मी बबी मावशीकडे जाते म्हणून सांगते, तयारी करते आणि खाली येते. तिथून बाहेर जायचं आणि आरडाओरडा सुरू करायचा. कळलं तुला? आणि सगळ्या चाळीतल्यांना जमा कर. मग मी त्यांची नजर चुकवेन, परत माझ्या घरी जाईन आणि मस्तपैकी झोपेन. कळलं तुला काय करायचंय? शोभे अगं काय डोकं चालतंय ग तुझं. नमस्कार ग बाई तुला. टेकली नाही पाहिजे. टेकलीच नाही पाहिजे. पण ते का- बाई केवढं होतं ते माहितीये ना. ते पाटल्याचं बंड ते दुसरं होतं त्याच का? अगं बाई कुठं पहिली काळजी करू नका तुम्ही. घेणार घ्या. हा? काही लागलं सवरलं मला फोन राहुलला फोन करा. हा? राहुल शोभे आई रडू नकोस, मी बघून येते. हा बबी मावशीला. सावकाश ये, डॉक्टरांना दाखव. ते काय म्हणतात बघत येते. अरे देवा हिचं काय करू? तिला कोणाकडे ठेवू? मी आता सांभाळते. नाही तू नको. तू आईकडे लक्ष दे. तिच्या मागे मागे करत बसशील, मग आईकडे कोण लक्ष देणार? कानू तुझी अवस्था बघ ग. अंजे मी जाऊन येईपर्यंत हिला सांभाळशील का थोडा वेळ? वहिनी तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका. आमच्याकडे ठेवा, ती राहील आमच्याकडे. आम्ही काळजी घेऊ. हा अंजे तिला काही हवं नको ते बघ. हा खायला प्यायला दे. काही कमी पडू देऊ नकोस. शेवटी आपलीच जबाबदारी आहे ना. हो अबू मी आले. हा त्रास देऊ नको. हा आले. हा सांगितलं तेवढंच कर. ओव्हर ऍक्टिंग करू नको. अगं दूध प्यायला ये. गार होते दूध. आहो ग ते दूध. दुधात आहे. माऊ दिसली का तुम्हाला? अगं मी तुझ्या समोरच आहे. दूध गार होते. दूध प्यायला कुठं गेली काय माहित. अशी काय करते? अगं मी इथे माऊ तिला मी दिसत का नाही? माऊ मी तर परीच्या रूपात आहे. हिला कशी दिसणार? तू ते हा? तू कधी आली? म्हणजे ते जाऊ दे. अगं किती आवाज देते मी तुला. कुठं गेली होती तू? ये इकडे ये बाळा ये. बस बघ बाळा. हे घे दूध पी. हा? दूध पी. पी.
शांत शांत वाटतंय ना, बरं वाटतंय जरा. मस्तपैकी 2 तास झोप झाली. बरं झालं कटकट गेली. सारखं आपलं दूध दे, साखर दे, हे दे, ते दे, ऑर्डर सोडायची. मग माझ्या घरात मला माझ्या मनासारखं राहतच येत नाही. ही आपली आली आहे मोठी मालकणी. हा मोने बोल. काय कधी जायचंय? अरे असं कसं अचानक सांगतात? तू कामावरच जाणार आहेस बाहेर गावी? त्याला सांग ना दुसरं कोणातरी पाठवायला. मोन्या, अरे तू बाहेर गावी गेल्यावर तिला काय मी एकटी सांभाळू? काय रे तू, सांगायचं ना दुसरं कोणातरी पाठवायला. कर कर, तूच काम करतोस ना एकटा. बरं ठीक आहे, काम आटपून लवकर या. मी नाही तिला एवढा सांभाळणार. हा मोन्या नाही, पण माझ्या डोक्याला त्रास आहे. आणि एक दिवस तरी सुटली. टीव्ही पण माझा आणि रिमोट पण माझा. वा. तू का बघतो रे असं? बोल बोल, सुपर बोलतेस तू. नाही बोल ना, बोल बोल. किती सांगायचंय. कोणी नाहीये. वाचले, नाहीतर भानू परत मलाच ओरडली असती. बापरे, मला तर सगळीकडे तीच दिसते. ती कशी येईल इथे? तिथे अंजलीकडे असेल ना. अंजलीलाच त्रास देत असेल, तिचा जीव खात असेल. असंच पाहिजे अंजली. अच्छा, असा प्लॅन आहे का तुझा? किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. काय ग माऊ, कुठे तुझे फ्रॉक? या कपाटात की त्या कपाटात? त्या कपाटात. त्या कपाटात. कुठे गेली ही? अगं बाई, काय म्हणावं शोभा वहिनींना? वेळावे फरसे उघड्यावर टाकून गेले. खराब होती त्यापेक्षा खाल्लेले बरे नाही. ही वर लपून बसलीये काय? म्हणजे ती माझी प्लेट खाली ठेवानी. म्हणजे खाऊ नको. आव त्या कपाटात ना. हो. बघते मी. कपाटाला हात लावू नको. म्हणजे कपाटाला हात, म्हणजे लाज नाही वाटत तुला दुसऱ्यांच्या कपाटाला हात लावतेस? वहिनींकडे किती साड्या आहेत. तू कशाला जळते माझ्यावर? माझ्या साड्या. अगं ए अंजू, ए तू इथं येसो या. तिकडे बाहेर 10 घरी शोधली मी तुला. एक घरी चल, मला चहा दे. जा जा, त्या अंजीला गाडीला घेऊन जा. हा देते, बस इकडं. इथं हा बस देते. माझ्या किचन मध्ये गेलीस ना तर याद राख.
नुसताच धूर. अरे मॅच लागली अंजू ती भाऊ. अरे 2 विकेट गेले, 2 विकेट. हा मस्त मस्त मॅच लागलं बा उगाच म्हणे. ये, जा बस. बघ ये. नाही ती माझी आहे. मी नाही देणार खायला. माऊ ए माऊ हे घे शिरा आणलाय तुझ्यासाठी पण एवढाच आहे ना मला पण पाहिजे. अरे खाल्लाच की रे आता कधी रे ना ही अजून हलकट सगळ्यांना यही तो अकलमंदी है, यही तो समझदारी हे है. माझ्या मागण्या आहेत. ये खिलाड़ी के तौर पे जो है, आपको ये काय ग भाग लेना चाहिए. ये ए, दीपा अगं बघ ना हे माझ्या मागण्या आहेत. ह्या कशा इथे अगं कशा म्हणजे त्यांना दिले होते मी खाल्लेला मागच्या वेळेस. हा मग मी आता मागायला गेले तर मला म्हणल्या अगं तुला दिल्या परत विसरली का. पण त्या तर त्यांच्याकडेच होत्या. राहुल बघितलं का माझ्या मागण्या सापडल्या. हा सापडल्या का? बर. बाई सोन्याच्या आहेत का ग नाही खोट्याचे पण माझ्या बांगड्या आहेत. हा मी तर घेऊन चालली बाबा. अंजे थांब. माझ्या आहेत त्या बांगड्या. आता बघत काय उभा राहिलाय. न विचारता शिडी घेऊन गेलास तर गेलास. ठेवता येत नाही. हा किती वेळ शिडी घेऊन उभा आहेस. ठेव शिडी ठेव. हो. शोभा वहिनीवर काय करते? मला बांधून ठेवते काय? आता बघ तुलाच बांधून ठेवते. पूर्ण एपिसोड पहा झी5